पण पंतप्रधान झाल्यानंतर लियाकत अली बदलला आणि मग त्याला जिनांची अडचण व्हायला लागली. जिनांचा आजार पण त्याला समजलं, जिनांचं आयुष्य फारसं नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने जिनांचं जे काही त्याच्यावरचं छत्र होतं ते झुगारून दिलं. तो ह्याच्यावरती उभा राहायला लागला. हे ठीक आहे, हे नैसर्गिक आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी जिनांचा जो छळ केला आणि पाकिस्तान मधल्याच काही पत्रकारांनी लिहून ठेवलं, मी त्याचाही उल्लेख केला की जर जिना आजारी नसते आणि जगले असते तर त्यांचा खून झाला असता. त्यांना नैसर्गिक मरण आलं म्हणून त्यांचा खून झाला नाही, खून करण्याची संधी मिळाली नाही. पण नैसर्गिक मरण आलं नसतं तर त्यांचा खून नक्की झाला असता. एवढी परिस्थिती त्यावेळेला तयार झालेली होती आणि ते लियाकत अलीने नंतरच्या शेवटच्या 6 महिन्यांनी दाखवूनच दिलं. त्याने जिनांना मिळणाऱ्या औषधोपचारांमध्ये हेळसांड केली, त्यांना औषधं वेळेवर मिळू दिली नाहीत, वैद्यकीय मदत मिळू दिली नाही. एवढंच नाही, ज्या शेवटच्या दिवशी जिना क्वेटाला होते तिथून त्यांना कराचीला आणलं. तर कराची विमानतळावरती त्यांना घ्यायला जी अँब्युलन्स पाठवली होती त्या अँब्युलन्स मध्ये पेट्रोलच नव्हतं. ती 2-2.5 किलोमीटर बाहेर आली आणि बंद पडली, पेट्रोल नाही म्हणून बंद पडली. आणि नंतर पुढचे जवळजवळ 3-3.5 तास त्या अँब्युलन्सला रिप्लेसमेंट आली नाही, दुसरं वाहन आलं नाही. एवढंच नाही तर ह्याच्या सगळ्या काळामध्ये जिनांच्या बरोबर काही त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांच्या देखभाल करण्यासाठी कोणी नव्हतं. त्यांची बहीण, त्यांचा डॉक्टर आणि त्यांचा सेक्रेटरी एवढेच होते. तर हा सगळा प्रकार जो लियाकत अलीने केला तो अत्यंत क्रूरपणाचा होता.